मित्रांनो, आज मी तुम्हाला अशी एक सत्य घटना घडलेली कहाणी सांगणार आहे. मी आणि माझे मित्र दररोज सकाळी फिरायला जात असतो. अनेक दिवसापासून माझ्या मनामध्ये एक व्यायाम करायला येणारी आवडली होती. तिचं देखणं रूप, रंगगोरा, भारदार शरीरबांधा हे मला खूप भारत होतं. ही मला मिळावी माझ्या मनामध्ये सतत खंत होती. शेवटी अनेक दिवसाच्या प्रयत्नानंतर ती माझ्याकडे पाहू लागली आणि मी पण जास्त उत्साही होऊन तिच्याकडे पाहत होतो. एका दिवशी मी पण एकटाच सकाळी 5 वाजता फिरायला गेलो. त्याच दिवशी ती पण एकटीच फिरायला आलेली होती. मग आम्ही क्रीडा संकुलच्या ग्राउंडवर सोबतच फिरू लागलो. मीच होऊन आधी तिला बोललो, आपण कधीपासून फिरायला येता? आपली बॉडी खूप मेंटल ठेवली आहे. तेव्हा तिने पण मला प्रतिसाद देत म्हणाली, मी तुम्हाला खूप दिवसांनी पाहते, येथे फिरायला येता ते. मला तिने विचारले, आपण कुठले? मी सर्व माझी माहिती तिला व्यायाम करीत असताना सांगत होतो. तिने पण तिच्या बऱ्याचपैकी गोष्टी मला सांगितल्या. अशा पद्धतीने आम्ही दररोज एकटेच फिरायला येऊ लागलो. शेवटी मला राहवले नाही आणि मी तिला बोललोच की तुम्ही मला खूप आवडतात. मी तुमच्याशिवाय दुसरा कोणाचाही विचार करू शकत नाही. मला दररोज तुमची आठवण येते. तेव्हा ती आश्चर्यचकित होऊन म्हणाली, माझ्याबद्दल तुम्ही असा कसा विचार केला? मी तर तुम्हाला चांगलं समजते, पण मी तशी नाही. मी बोललेला असा गैरफायदा घेऊ नका, असं ती म्हणाली. 2-4 दिवस झाले ती फिरायला येत नव्हती. मी खूप नाराज झालो. पण अचानक 4 दिवसांनी ती फिरायला आली आणि मला म्हणाली, तुम्ही किती दिवसांनी दिसलात? मग मी म्हणालो, तुम्ही नाराज केलात म्हणून मी पण येत नव्हतो. तेव्हा ती म्हणाली, मला विचार करायला वेळ लागला, पण तुम्ही आहात चांगले म्हणून तुम्हाला बोलायची मला इच्छा झाली. असं दररोज प्रेमाच्या गोष्टी बोलत असताना जेवणाचा व भेटीची तारीख ठरली. रविवारी दुपारी हॉटेलमध्ये जेवण करून नंतर भेटायचे ठरल्याप्रमाणे रविवारी आम्ही हॉटेलमध्ये जेवण केले. नंतर एका ओळखीच्या मित्राच्या रूमवर भेटण्याचे ठरले. माझ्या गाडीवर बसून आम्ही दोघे दुपारी मित्राच्या रूमवर गेलो. मित्राला मी सांगितलं, तू बाहेरून दरवाजा लावून घे, मी फोन केल्यासच उघड. तेव्हा मित्राने, तू निवांत राहा, मी थांबतो बाहेर.